नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रामध्ये रोगा हा सर्वेपी मंदाग्नी म्हणजे सर्वच रोगांचं मूळ कारण हे मंद झालेला आपला जठराग्नी किंवा कमी झालेली पचनशक्ती असतं. अन्नाचं व्यवस्थितपणे पचन नाही झालं तर त्यातून आहाराचा अपक्व रस, त्यालाच आमदोष म्हटलेला आहे. जर का असा आमदोष जो आहे तो बराच वर्ष शरीरामध्ये साठत गेला, अपचनाचा तुम्हाला त्रास असेल तर त्याचं रूपांतर आमविषामध्ये होतं, जे की स्लो पॉइझन सांगितलेलं आहे, जे पुढे जाऊन अनेक गंभीर आजारांना शरीरामध्ये कारणीभूत ठरतं. अन्नाचं पचन व्यवस्थितपणे झालं तरच आपलं शरीर मन कायम निरोगी उत्साही राहतं. सौंदर्य सुद्धा आपल्या पचनावरच अवलंबून असतं. पण आजकाल आपण पाहतोय की ओपीडी मध्ये आलेले जवळपास 80-90% पेशंट्स अपचनाचा, पोटाचा काही ना काहीतरी त्रास असतो किंवा दुसराच एखादा आजारापासून बरा होत नाहीये. तर अशा वेळेला तुम्ही खाल्लेलं व्यवस्थितपणे पचतंय की नाही याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि हे अन्न पचवण्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये भोजन विधी, जेवताना पाळायचे नियम सांगितलेले आहेत. आपले पूर्वज, आजी आजोबा हे सर्व नियम पाळायचे आणि त्यामुळे 100 वर्ष निरोगी आयुष्य सुद्धा ते जगले. पण आजकाल धावपळीचं आयुष्य, आपण मॉडर्न झालेलो आहोत, त्यामुळे हे नियम पाळत नाही आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की मोठमोठ्या हॉस्पिटल्स मधली गर्दी वाढतीये. अनेक असे आजार की जे पूर्वी फारसे ऐकण्यात सुद्धा नव्हते किंवा 50-60 नंतर दिसायचे, तर ते अगदी आजकाल 30-40 मध्येच खूप कॉमन झालेले आहेत. हे टाळायचं असेल तर आपली लाईफस्टाईल सुधारणं, जीवनशैली सुधारणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच आजच्या या भागामध्ये जेवताना अगदी सर्रास म्हणजे 90-95% लोकांकडून एक चूक होते, जी खूप महागात पडू शकते. म्हणजे कितीही तुम्ही गोळ्या, औषधं, चूर्ण घेत असाल, उपाय करत असाल, तरी सुद्धा तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे ते व्यवस्थितपणे पचणार नाही. जर का ही चूक तुम्ही करत असाल, ती चूक कोणती आणि का करायची नाही, त्याच्या मागे शास्त्र काय आहे हे मी व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. कुठलीही गोष्ट आपण नीट समजून घेतली की ती 100% पाळली जाते आणि मग त्याचा जो आपल्याला फायदा आहे तो सुद्धा मिळतो. तसंच व्हिडिओच्या शेवटी खाल्लेलं पचवण्यासाठी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणारे फक्त 2 पदार्थ कशा पद्धतीने खायचे, किती खायचे याचीच माहिती आज पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. तर भोजन विधी सांगताना एक खूप महत्वाचा नियम त्यामध्ये सांगितलेला आहे, ते म्हणजेच की आपले पंच ज्ञानेंद्रिय म्हणजेच डोळे, नाक, जीभ, कान, त्वचा यांनी अन्नाचा पूर्णपणे आस्वाद घ्यावा, म्हणजे मग ते व्यवस्थित पचतं. पण आजकाल अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांनाच एक सवय लागलेली आहे. कळत नकळतच जेवणाचं ताट हातामध्ये घेतलं की आपलं जे बोट जातं ते टीव्ही चालू करण्याकडे, किंवा एका हातामध्ये जेवणाचं ताट आणि एका हातामध्ये मोबाईल किंवा काही जण पेपर, पुस्तक घेतात. यामुळे होणार काय आहे, तर आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होईल, अन्नाकडे ते पूर्णपणे राहणार नाही. आणि हे सर्व पाहण्यात ते इतके मग्न होऊन जातात की आपल्या ताटामध्ये काय आहे किंवा किती खायचं आहे याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही. मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा गट ब्रेन ऍक्सिस सांगितलेलं आहे, म्हणजेच आपल्या मेंदूचं डायरेक्ट कनेक्शन हे पोटाशी असतं. वेगस नर्व जोडलेली असते. बघा ना, एखादा भीतीचा काहीतरी विचार, टेन्शन डोक्यामध्ये आलं की लगेचच पोटात गोळा येतो, इतकं फास्ट हे कनेक्शन असतं. आणि अन्न समोर आलं की आपल्या मेंदूकडे सिग्नल जातो की आता ताटामध्ये काय आहे, त्याचं पचन करण्यासाठी त्यानुसार मेंदूकडून आपल्या पोटामध्ये, जठरामध्ये, आतड्यांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात पाचक स्राव, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट केले जातात आणि मग अन्नाचं पचन होतं. पण बघा, जर का तुमचं लक्ष टीव्ही, मोबाईल किंवा पेपर, पुस्तक यामध्ये असेल तर मेंदूकडे सिग्नल व्यवस्थितपणे जाणार नाही आणि परिणामतः आवश्यक तेवढे पाचक स्राव सिक्रीट केले जाणार नाहीत आणि मग
खाल्लेलं जे आहे ते व्यवस्थितपणे पचत नाही, मग अपचन, गॅसेस आणि पचन नीट नाही झालं, साहजिकच तुमचं पोटही चांगल्या प्रकारे साफ होणार नाही, कारण ती प्रक्रिया जी आहे पचनाची ती तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण होऊ देत नाहीयेत. जेवणातून ओव्हर इटिंग होतं, अति प्रमाणामध्ये खाल्लं जातं. किती खायचं हेच कळत नाही, कारण लक्ष तर पूर्ण टीव्हीकडे किंवा मोबाईलमध्ये असतं. तर त्यामुळे मग वजन, चरबी, कोलेस्टेरॉल, शुगर, थायरॉइड सुद्धा वाढतं. जर का पूर्ण लक्ष देऊन तुम्ही जेवण केलंत ना, तर अनुभव सुद्धा घेऊ शकता की लाळ जी आहे ती चांगल्या प्रकारे सुटते आणि आपली जी लाळ आहे, सलाइव्हा आहे, तर ती सगळ्यात बेस्ट पाचक औषधी म्हणून सांगितलेली आहे, जी व्यवस्थितपणे जर का सिक्रीट झाली, अन्नामध्ये व्यवस्थित मिक्स झाली, तुम्ही ते व्यवस्थित चावून खाल्लं, तर तुम्हाला 100% कुठलाही पचनाचा त्रास जो आहे तो होतच नाही. तुम्ही अनुभव देखील घेऊन पाहू शकता. त्यामुळे सर्वांनी आजपासून ही जी सवय आहे की जेवण करताना पूर्ण लक्ष आपलं जे आहे ते आपल्या ताटाकडे केंद्रित करून जेवण करा. लहान मुलांना सुद्धा तुमच्या वागणुकीवरूनच ते सर्व काही शिकत असतात, तर हळूहळू त्यांना सुद्धा याचं महत्त्व पटवून द्या आणि त्यांची सुद्धा जर का जेवताना टीव्ही, मोबाईल बघण्याची सवय असेल तर ती सुद्धा आजपासूनच बंद करा. आता जेवण पचवण्यासाठी जेवणानंतर आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणारे 2 जादुई पदार्थ, सगळ्यात पहिलं तर म्हणजे की ओवा. चिमूटभर फक्त ओवा आपल्याला घ्यायचा आहे. ओवा हा पचनासाठी मदत करतो, अतिरिक्त कुठल्याही प्रकारचा गॅस पोटातून बाहेर काढण्यासाठी, दंत मारण्यासाठी, वजन, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइड वाढू नये यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आणि दुसरा घटक म्हणजेच गूळ शुद्ध असावा. एक त्याचा छोटासा फक्त तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. गुळामध्ये सुद्धा आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. ओव्याचा तिखटपणा सुद्धा यामुळे कमी येतो. शिवाय जेवणानंतर गोड खाण्याची बऱ्याचदा इच्छा होत असते आणि त्यामुळेच मग वजन, शुगर वाढत असतं, चरबी वाढत असते, तर ते सुद्धा कंट्रोल यामुळे केलं जातं. दोन्ही वेळच्या जेवणानंतर एवढ्या प्रमाणामध्ये हे व्यवस्थितपणे चावून खा आणि हे खाल्ल्यानंतर जर का तुमचं वजन जास्त असेल, गॅसेस होत असतील, पोट नीट साफ होत नसेल किंवा वाताचा कुठलाही त्रास असेल, सांधेदुखी वगैरे होत असेल, तर एक कपभर चांगलं गरम असेल असं पाणी आवर्जून प्या. खूप चांगला फायदा जो आहे तो तुम्हाला या उपायाने मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ट्राय करून पहा. अनेकांना याचे खूप सुंदर रिझल्ट्स मिळालेले आहेत. तुमचे अनुभव सुद्धा नक्की सांगा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करत चला. आणि अजून जर का असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.